विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. या वर्षीचे सीईटीचे पेपर अतिशय सोपे असणार आहेत, लक्षात घ्या. अतिशय सोपे. जो तुम्ही अभ्यास केलाय ना, ते प्रश्न येणारच आहेत. पीवायक्यू रिपीट होणारच, हे लक्षात घ्या. आणि तुम्हाला खूप चांगले पर्सेंटाइल मिळणार आहेत. हा मी शुभेच्छा व्यक्त करतोय. तुम्हाला ऑल द बेस्ट म्हणतोय, लक्षात घ्या. मग हे असं असताना तणाव कुठल्या गोष्टीचा घेताय? सगळं जर सोपंच आहे, तुम्ही अभ्यास केलाय, मॉक टेस्टमध्ये पण ठीक-ठाक चांगला स्कोर होतोय, मग कुठल्या गोष्टीचा तणाव आहे? एकाही गोष्टीचा तणाव घेऊ नका. मी तुम्हाला सांगतो, आहे ना ते ऋतिकची ॲड, की डर सबको लगता है. बरोबर आहे ना? भीती सगळ्यांना वाटते बाळांनो. सगळे तणावात थोडे-थोडे असतात. पण या तणावावर मात करून जो परीक्षेला सामोरे जाईल ना, त्याचं यश 100% फिक्स आहे. हे माझं वाक्य लक्षात ठेवा. विनाकारण ओव्हर थिंकिंग करत राहिला ना, मला हे आठवेल का? हे होईल का? तर गोंधळ होतोय. चला एक एक्झाम्पल देऊन प्रूव्ह करतो मी. आता ही गोष्ट ना बऱ्याच वर्षापूर्वीची आहे, लक्षात घ्या, की माझ्याकडं ना मी 10वी ची बॅच सुरू होते बरं का. 10th स्टँडर्ड आणि अल्जेब्रा शिकवत होतो मी. ओके. आणि आमच्या इथं साळुंखे सर आहेत. बाकी सगळ्या हॉलमध्ये लेक्चर सुरू होते. मग मला साळुंखे सर म्हटले, की "सर तुमच्या बॅचमध्ये मागे मी बसू का?" मी म्हटलं, "बसा." पण सर बसत असताना मी विनाकारण ना तणाव क्रिएट केला. सर आता बसतायत, माझं चुकून एखादं गणित चुकलं तर? मग सरांना कसं वाटेल? सरांना सोपं गणित येत नाहीये. मी तुम्हाला सांगतो, मीच विचार करायला लागलो, मीच, की असं होईल म्हणून. आणि तसंच झालं. नेक्स्ट मी प्रॉब्लेम जो घेतला तो सॉल्व्हच होईना. ईझी होता प्रॉब्लेम. कुठं चुकतोय तेच सापडेना. आणि ते साळुंखे सर पण बघत होते फळ्याकडं, ते बघितलं. मला बी अजून टेन्शन यायला लागलं. सगळेच आणि थोडक्यात काय, तणाव मीच क्रिएट केला होता, लक्षात घ्या. झालं, ही गोष्ट झाली म्हणूया आपण. माझ्या लक्षात आलं. पुन्हा मी नेक्स्ट तो प्रॉब्लेम बघितला. बघितल्यावर मला कळालं सोल्युशन, मी समजावून सांगितलं. पण तणाव कुणी क्रिएट केला होता? मी केला होता. आणि त्याच्यामुळे काय झालं? मला तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही. सोपा जो नेहमी शिकवतो मी तो. कुठं प्लस मायनस मध्ये चूक झाली तेच सापडत नव्हतं मला. साधा प्रॉडक्ट चुकला होता, लक्षात घ्या, पण कळतच नव्हतं. ठीक आहे. आता नेक्स्ट मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. 5वी ची ना स्कॉलरशिपची बॅच घेत होतो. माझाच मुलगा त्यावेळेस 5वी ला होता. बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. पुन्हा सेम कंडिशन, की साळुंखे सर म्हणले, "बसू का लेक्चरला?" मी तुम्हाला सांगू का? मी सरांना म्हटलं, "बसा." आणि ते बसायच्या आतच मुलांकडे बघून म्हटलो, की कुठलंही न्यूमेरिकल विचारा, तुम्हाला सॉल्व्ह करून देतो विथिन सेकंड. विथिन सेकंड म्हणायचं असतंय म्हणजे लगेच. मला माहीत नव्हतं मुलं काय विचारतील आणि स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये ना बाळांनो, हे असले काहीतरी विचित्र न्यूमेरिकल असतात बरं का, बॉक्स भरायचे, लक्षात घ्या. काही पण लॉजिक असतं त्याच्यामध्ये, काही पण. पण मी मुलांना म्हटलं, "कुठलंही न्यूमेरिकल विचारा, तुम्हाला सॉल्व्ह करून देतो." का? कारण मी ठरवतच, की बऱ्याच वर्षापूर्वी माझ्या सगळ्या चुका माझ्या लक्षात असतात बरं का. तो एक माझा प्लस पॉइंट आहे. मग मी ठरवलं होतं, लक्षात घ्या, की नाही करून तसंच झालं. मुलांनी न्यूमेरिकल विचारलं, मी इमिडिएटली सॉल्व्ह करून दिलं. कारण मी तणाव घेतला नाही. मी उलट कॉन्फिडंट राहिलो. मग हे तुम्हाला शिकायचंय आज, की परीक्षेत गेल्यानंतर काहीही उद्या मला जमणार आहे. मी केलंय, मला आठवणार आहे. विथ ॲक्युरसी मी सॉल्व्ह करणार आहे. हा कॉन्फिडन्स घेऊन जावा एक्झाममध्ये, लक्षात घ्या. कॉन्फिडन्स अतिशय महत्वाचा आहे. ओव्हर कॉन्फिडन्स नकोय. कॉन्फिडन्स हवाय, लक्षात घ्या. त्याशिवाय काय नाही होणार. तुमच्याकडे ना सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात घ्या. किती यावर्षी मी बघितलंय माझ्याकडे ऑफलाईनमध्ये जबरदस्त अभ्यास मुलांनी केलाय. मग असं असताना तणाव घ्यायची गरज नाहीये. पण थांबा, इम्पोर्टंट मुद्द्यावर डिस्कशन करूया, की शेवटचे आता काही दिवस उरलेत. आता काही लोकांची उद्या शिफ्ट असेल, काही लोकांची परवा असेल. मग शेवटच्या 1-2 दिवसात मी नक्की काय करू? तर रिलॅक्स राहून फॉर्म्युले बघायला सुरुवात करा. फॉर्म्युले तुमच्या शॉर्ट नोट्स आता बाकी काही नाही. तुम्ही टेक्स्टबुक ओपन करून बसत असाल ना, नाही चालणार. शॉर्ट नोट तुमच्या नोट्स. मी नेहमी सांगत आलोय वर्षभर तुमच्या नोट्स पाहिजे. तुमच्या वह्या उघडा, त्याच्याच रिव्हिजन करा. ओके. म्हणजे कुठलाही फिजिक्सचा टॉपिक असू दे, फॉर्म्युलेच फक्त बघा, लक्षात घ्या. या स्टेजला फॉर्म्युलेच इम्पोर्टंट आहे. केमिस्ट्रीमध्ये तुम्ही ऑर्गॅनिक रिएक्शन पुन्हा माझं ठरलेलंच आहे. ते ऑर्गॅनिक, इनऑर्गॅनिकमध्ये तुम्हाला सांगतो अप्लाइड केमिस्ट्रीमध्ये हातातले मार्क आहेत, लक्षात घ्या. अरे पर्सेंटेज एटॉम इकॉनॉमी किती वेळा विचारलंय ग्रीन केमिस्ट्रीमधलं. पुन्हा त्यातले बघा शॉर्ट फॉर्म आहेत, त्याचे लाँग फॉर्म लिहायचे टेबलमध्ये दिलंय बघा. एक्स-आर-डी वगैरे असे काही त्याचे युजेस वगैरे इम्पोर्टंट आहे. ते 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल इम्पोर्टंट आहे. ग्रुप 1-2 इम्पोर्टंट आहे. ग्रुप 16, 17, 18 इम्पोर्टंट आहे. युजेस आहेत त्याच्यामध्ये सोपे-सोपे प्रश्न आहेत. लिहून काढले ना, नोट्स आहेत ना, तेवढंच रिवाईज करा. तर या स्टेजला मुलाचा एका मला कॉल आला होता, की "सर मी 11thचं मॅथ्स काहीच केलं नाही. माझा 22 तारखेला पेपर आहे. मी नक्की काय करू?" तर मी त्याला काय म्हटलं, "अरे काहीच केलं नाही असं का म्हणतोयस तू? ट्रिगो 2 नाही केलं का?" बरं जर ट्रिगो 2 नाही केलं, तर मग डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन कसं सॉल्व्ह करतोय? त्यात ट्रिग्नोमेट्री लागत नाहीये का? ऑब्व्हियसली लागतंय ना. त्यामुळे तुम्ही हे डोक्यातून काढून टाका, की तुम्ही काहीच केलं नाहीये. का माहितीये का? तुम्ही स्ट्रेट लाईन केलं नाही का? मग स्ट्रेट लाईन केलं नाही, तर तुम्ही ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्हमध्ये टॅन्जंट नॉर्मलचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करताय?
केलंय तुम्ही, केलंय. तुम्हाला सांगतो, तुम्हाला फक्त आता ना, आता व्हेक्टर, लाईन, प्लेन एकदा रिव्हिजन करणं गरजेचं आहे. मॅट्रिक्सचे शॉर्टकट रिव्हिजन करणं गरजेचं आहे. शॉर्टकट जिथं पाहिजे तिथं ते रिव्हिजन करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस मी तुम्हाला सांगतो, लास्ट टाईम बोललोय मी परत सांगतो. टार्गेट पब्लिकेशन्सचं YouTube चॅनल आहे. मॅथ्सला शंतनू सर आहेत. त्यांचे शॉर्ट्स बघा. क्विक रिव्हिजन होते. पण पूर्ण रिव्हिजन होणार आहे का त्यानं? नाही. तुम्हाला स्वतःहून करावं लागेल. मुद्दा असा आहे, की आनंदी विथ आनंदी चेहरा ठेवा, विथ कॉन्फिडन्स परीक्षेला सामोरे जा. असं धक होतंय, कसं तरी होतंय, कसा पेपर असेल, काय असेल, हे असं करायचं नाहीये लक्षात घ्या. विनाकारण कशाला हे करताय? भीती वाटायला लागली, कसा अरे ओव्हर थिंकिंग आहे, फालतूगिरी आहे ती लक्षात घ्या. हां, असा विचार करून चालणारच नाहीये. मग तसं म्हटलं तर मी रोज दरवर्षी विचार केला पाहिजे. मग यावर्षी ॲडमिशन्स होतील का? मुलं येतील का? येतील का? येतील? अरे येतात. दरवर्षी ॲडमिशन्स फुल होतात. तसं पेपर तुमचा पण सोपाच असणार आहे लक्षात घ्या. पण तणाव क्रिएट करायचा नाही. पेपर सोपाच असणार आहे आणि मी तुम्हाला खर्र सांगतो, खर्र जादू समजा, काहीही समजा. जसा तुमचा विचार आहे तसंच घडतं हे लक्षात घ्या. मग त्यामुळे तुम्ही पॉझिटिव्ह विचार ठेवायला शिका इथून पुढच्या आयुष्यात. मी तुम्हाला हे कुठून शिकलंय सांगू का? ते ब्रह्मकुमारी माहिती आहे तुम्हाला? शिवानी दीदी. त्यांचे लेक्चर्स मी बघितलेत. पुन्हा मी माझ्या लाईफमध्ये स्वतःहून तो अनुभव घेतलाय. दुसऱ्यांविषयी चांगला विचार करायचा, कधीही कुणाला दुखावायचं नाहीये. कायम चांगलाच विचार करायचा. चांगलंच घडतंय किंवा जे घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय. ओके. मग आता मी थांबवतोय माझं लेक्चर. तुमचा जास्त वेळ घेणार नाहीये मी. ओके. आणि पुन्हा एकदा तुम्हाला ऑल द बेस्ट म्हणतोय लक्षात घ्या. पुन्हा एकदा तुम्हाला मी ऑल द बेस्ट म्हणतोय. पेपर सोपाच असणार आहे. धन्यवाद.